नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक. आज आपण एक पॉलिटीचा अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. पॉलिटीमध्ये बरेचसे भाग आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला 3 मंडळ पाहावी लागतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. यामधल्या आज आपण जग आणि भारत यांच्या कार्यकारी मंडळाला डिस्क्राइब करणार आहोत. ओके, तर हा लेक्चर उत्तम प्रकारे त्या प्रकारचा समजून घेऊ आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा आपला काय आहे की कार्यकारी मंडळ म्हणजे काय? एक्झिक्युटिव्ह बॉडी. सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे भारतीय राज्याची घटनेची जी सुरुवात आहे या ठिकाणी जर आपण पाहिली तर कार्यकारी मंडळ म्हणजेच याला काय म्हणतो आपण? एक्झिक्युटिव्ह बॉडी. आता लक्षात घ्या, ही जी एक्झिक्युटिव्ह बॉडी असते ही ऍक्च्युअल मध्ये काम करणारी बॉडी असं म्हटलं तरी चालेल. याला काय म्हणू आपण? काम करणारी बॉडी. अशा प्रकारची एक आहे एक्झिक्युटिव्ह बॉडी. आता एकंदरीत आपण पाहू की भारतीय राज्यघटनेमध्ये याचा समावेश कसा आहे आणि कशा प्रकारची ही असते. आणि त्याच्यानंतर आपण कोणाकडे जाऊया? आपण जाऊ भारतामधल्या त्या प्रकारच्या कार्यकारी मंडळाकडे, त्याच्यानंतर आपण अमेरिकेच्या कार्यकारी मंडळाकडे जाऊया आणि त्याच्यानंतर आपण स्वित्झर्लंडच्या कार्यकारी मंडळाकडे जाऊया. या तिन्ही याचे कार्यकारी मंडळ या लेक्चरमध्ये आज आपल्याला डिस्क्राइब करायचे आहेत. विश्लेषणात्मक भाग आहे आणि तो आपण चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. तर चला, पहिला मुद्दा माझा आहे भारताच्या कायदे मंडळाकडे आणि मग भारताचे कायदे मंडळ कशा प्रकारचे सुरू झाले ते आपण पाहूया. पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण कलमे 395 बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. असे पूर्णच्या पूर्ण स्वरूप दिसून येते. आणि याच भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला काय दिसते? याच भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला 395 कलमासोबत 106 घटना दुरुस्त्या सोबत अनुसूच्या दिसून येतात. अनुसूच्या ज्या आहेत आपल्या ह्या साधारणतः 12 अनुसूच्या दिसून येतात आणि सोबत सोबत जे भाग आहेत हे आज आपल्याला 25 दिसून येतात. या सर्व कलमांच्या आधारे जर आपण गेलो तर भारताचे जे कायदे मंडळ आहे, लक्षात घ्या, भारताची जी व्यवस्था आहे ही भारताची व्यवस्था साधारणतः 4 भागात व्यापलेली आहे. मग आता 4 भागात कोणती व्यापलेली आहे? माझ्या मते 4 भाग कोणते तुम्हाला माहितच असतील. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं मंडळ जे आपलं येते त्यालाच आपण काय म्हणतो? कार्यकारी मंडळ. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? कार्यकारी मंडळ. हे कार्यकारी मंडळ हा पहिला त्या प्रकारचा लोकशाहीचा स्तंभ आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर दुसऱ्या मंडळाला म्हणतात साधारणतः कायदे मंडळ. काय म्हणतात? कायदे मंडळ. कायदे मंडळ हे लोकशाहीचं दुसरं त्या प्रकारचं घर आहे. लक्षात घ्या, स्तंभ आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा स्तंभ आहे तो म्हणजे न्याय मंडळ. काय आहे? न्याय मंडळ. हा एक आपला स्तंभ आहे. आणि त्याच्यानंतर जर गेलो तर मला एक मीडिया नावाचा दिसतो हा स्तंभ, परंतु हा आज आपल्याला पाहायचा नाही आहे. या 3 स्तंभांवर भर दिलेला एकंदरीत त्या प्रकारचा असतो. आता एक गोष्ट आपण समजून घेऊ की भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी एकंदरीत पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर भाग नंबर 5, किती नंबर? भाग नंबर 5 मध्ये आपल्याला कलम एकंदरीत 52 ते, लक्षात घ्या, 52 ते 78 कलमापर्यंत कार्यकारी मंडळाचे विश्लेषण दिलेले आहे. कोणत्या कार्यकारी मंडळाचे? याला म्हणू आपण संघराज्य. संघराज्याचे जे काही कार्यकारी मंडळ आहे त्याचे. आता असे कार्यकारी मंडळ किती आहेत? तर असे कार्यकारी मंडळ आहेत आपले 3-4 कार्यकारी मंडळ आपल्याला पाहिजे आहेत. या कार्यकारी मंडळाचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत. पण एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ म्हणजे काय? ऍक्च्युअल कार्य करणारं मंडळ, त्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणत असतो. मग आता इथे पहा की कार्यकारी मंडळाची डेफिनेशन नेमकी काय? की राज्याचे ध्येय धोरण ठरवणाऱ्या व राज्याच्या ज्या इच्छा आहेत, इच्छा विधिनियमात प्रकट झाल्या असतील त्याची अंमलबजावणी करणाऱ्या शासन संस्थेला, विभागाला कार्यकारी मंडळ असे म्हणतात. म्हणजे ज्या काही राज्याच्या संबंधित इच्छा आकांक्षा तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत, अंमलात आणायच्या आहेत, त्या सर्व मंडळाला आपण काय म्हणतो? कार्यकारी मंडळ म्हणतो. आता राज्यशास्त्राच्या दृष्टीने कार्यकारी मंडळ एक विशिष्ट अर्थ त्या प्रकारचा आहे. हा विशिष्ट अर्थ म्हणजे काय होतो? हेच कार्यकारी मंडळ आपल्याला काय दिसते? लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेत जर आपण गेलो तर आपल्याला हे कार्यकारी मंडळाचे मी प्रकार लिहितो. आता या ठिकाणी पहा, हे कायदे मंडळ आहे. कायदे मंडळाचं काम असतो कायदे बनवण्याचं. कार्यकारी मंडळाचं काम आहे
कार्य पाहण्याचं आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं, जे काही प्लॅन्स वगैरे आहेत त्याला इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोणाचं असते? कार्यकारी मंडळाचं. मग असे कार्यकारी मंडळ किती आहेत? तर असे कार्यकारी मंडळ भारतीय राज्यघटनेत साधारणतः मी 4 प्रकारचे कार्यकारी मंडळ लिहितो, ध्यानात ठेवा. आता हे 4 प्रकारचे कार्यकारी मंडळ 4 सिच्युएशनवर घेऊया आपण. पहा, यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये जर गेलो तर भारतामध्ये कोणत्या प्रकारचं कार्यकारी मंडळ आहे? पहिलं जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला काय दिसते? एक दिसते संघराज्य. काय दिसते? संघराज्य. आता संघराज्य म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा. काय म्हणा? केंद्र सरकार. आता केंद्र सरकार जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारची पूर्ण व्यवस्था आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग नंबर 5 मध्ये दिलेली आहे. कलम त्या प्रकारचं 52 ते 151 या कलमांमध्ये हे डिस्क्राईब केलेलं आहे. आणि सोबतच आपल्याला एक गोष्ट काय दिसते, याचं जे कार्यकारी मंडळ आहे हे दिलेलं आहे आपल्याला कलम 52 पासून 52 ते साधारणतः कलम 52 ते एकंदरीत जर आपण बोललो तर साधारणतः आपल्याला कोणत्या कलमापर्यंत दिसून येते? कलम 52 पासून ते कलम 78 पर्यंत दिसून येते. आता याच्यामध्ये कोण कोण येतो? तर याच्यामध्ये येतो राष्ट्रपती. कोण येतो? राष्ट्रपती. राष्ट्रपतीचं कलम आपल्याला कलम 52 ते 62 मध्ये ऑलरेडीच दिलेला आहे. याचा अभ्यास आपल्याला कार्यकारी मंडळात करावा लागेल. ओके. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आपल्याला दिसून येतील. उपराष्ट्रपतीचा आपल्याला कलम माहीतच असेल मे बी. उपराष्ट्रपती आपल्याला कलम त्या प्रकारे 63 ते 69 पर्यंत दिलेले आहेत. आणखी यांचे कलम आपल्याला दिलेले असतात, लक्षात घ्या. साधारण आपण जर पाहिलं तर साधारणतः त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर PM पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ या दोघांचेही विशेष कलम जर आपण पाहिले तर हे आपल्याला साधारणतः 74, कलम 75 आणि कलम 78 मध्ये दिसून येतात. आणि एक आपल्याला महत्वाचा दिसून येतो तो म्हणजे महान्यायवादी. कोण दिसून येतो? महान्यायवादी. महान्यायवादी आपल्याला कलम 76 मध्ये दिसून येतो. अशा प्रकारे हे कोणाचं कार्यकारी मंडळ झालं? केंद्र शासनाचं कार्यकारी मंडळ झालेलं आहे. आता केंद्र शासनाचे कार्यकारी मंडळ काय करते की केंद्रासाठी सर्व इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोणाचं आहे? केंद्र शासनाच्या या कार्यकारी मंडळाचा आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडीचा आहे. ओके. आता जरी इथे राष्ट्रपती प्रमुख असला तरी कायदे मंडळाचा प्रमुख सुद्धा कोण असतो? राष्ट्रपतीच असतो. राज्यामध्ये जर आपण गेलो तर कोणत्याही राज्याला विशिष्ट त्या प्रकारे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर कोणत्याही राज्याला स्वतःची सत्ता आहे का? तर हो, राज्याला सुद्धा स्वतःची सत्ता आहे. हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. ओके. मग आता राज्यामध्ये जर हेच कार्यकारी मंडळ मी लिहिलं की राज्याचे कार्यकारी मंडळ जर आपण एक्सप्लेन करायला भाग घेतला भारतामध्ये कसं असेल बाबा राज्याचं कार्यकारी मंडळ, तर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला काय दिसतो की साधारणतः जे भाग नंबर आहे आपला भाग नंबर 6 मध्ये आपल्याला हे कार्यकारी मंडळ दिलेलं आहे. आणि भाग नंबर 6 मध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर कलम 153 मध्ये आपल्याला काय दिलं? कलम 153 मध्ये साधारणतः आपल्याला राज्यपालाची स्थिती दिलेली आहे. ओके. आणि साधारण आपण जर पाहिलं तर आपल्याला हे 159 पर्यंत अशा प्रकारचे हे दिसून येते. त्याच्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला याच्यामध्ये सीएम नावाचं एक पद दिसते आणि त्याचं मंत्रिमंडळ दिसते, लक्षात घ्या. आता सीएमचं पद आपल्याला साधारणतः कलम 163, कलम 164 आणि कलम 167 मध्ये ज्याप्रमाणे इकडे आपल्याला राष्ट्रपती दिसतो त्याचप्रमाणे आपल्याला इकडे काय दिसतो? राज्यपाल दिसतो. ज्याप्रमाणे आपल्याला इकडे उपराष्ट्रपती तसं पद कोणतंच नाहीये, ज्याप्रमाणे आपल्याला इकडे काय दिसतो? PM दिसतो, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे इकडे आपल्याला कोण दिसत आहे? सीएम दिसत आहे आणि त्याचं काय दिसत आहे? मंत्रिमंडळ दिसत आहे. आणि इकडे महान्यायवादी आहे तर इकडे काय असेल? महाधिवक्ता. काय असेल? महाधिवक्ता. आणि महाधिवक्त्याचं कलम असते साधारणतः 165. अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला 2 कार्यकारी मंडळ विद्यार्थी मित्रांनो दिसून येतात. एक कार्यकारी मंडळ हे पूर्ण केंद्र सरकारची त्या प्रकारची कार्यकारी व्यवस्था पाहते.
दुसरं कार्यकारी मंडळ, फॉर एक्झाम्पल पहा, नीती आयोगाने एखादा प्लॅन बनवला किंवा कोणत्याही आयोगाने एखादा प्लॅन बनवला, तर त्याला किंवा सरकारने एखादी योजना बनवली असेल, अशी योजना राबवण्याचे काम केंद्रामध्ये त्या प्रकारचं कोण करणार? केंद्र सरकार. राज्यामध्ये कोण करणार? राज्य सरकार. असं पूर्णच्या पूर्ण आपल्याला दिसून येते. म्हणून कार्यकारी मंडळाची ही कलमे तुम्हाला माहित असणं गरजेची आहे. आता साधारण मी या कलमापर्यंत आलो, याला कार्यकारी मंडळ म्हणतात. पण कार्यकारी मंडळाचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रकार आहेत. ओके, हे प्रकार कोणते तुम्हाला व्यवस्थित त्या प्रकारचं लक्षात ठेवायचे आहे की हे जर प्रकार आपण या ठिकाणी पाहिले, डिस्क्राईब जर केले, तर या प्रकारामध्ये काही विशिष्ट प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यांनाही आपण पाहूया. आता हे जे कार्यकारी मंडळ आहे, साधारणतः आणखी जर आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला काय दिसून येते? या कार्यकारी मंडळामध्ये विशिष्ट त्या प्रकारचे प्रकार पडतात. मग आता पहिला प्रकार जर आपण या ठिकाणी पाहिला तर कार्यकारी मंडळाचं काम काय पहा. व्यापक दृष्टीक विचार केल्यास राज्य प्रमुखापासून कनिष्ठ दर्जाच्या नोकरदार वर्गापर्यंत सर्वांचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. संकुचित अर्थाने राज्य प्रमुख म्हणजे आपण राष्ट्रपती पकडला किंवा पीएम पकडला किंवा त्याचे मंत्रिमंडळ, निरनिराळ्या विभागाचे प्रमुख व त्याचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. कार्यकारी मंडळाचे 3 भाग त्या प्रकारचे कल्पित केलेले आहेत. ओके, आता पहा, आपल्याला काय म्हणायचं आहे की जो कार्यकारी मंडळाचा भाग आहे, साधारणतः संकुचित विचारानं जर आपण बोललो तर जे काही लहानात लहान कामगार सुद्धा आहेत, लहानात लहान काम करणारे जे काही लोक असतील, लक्षात घ्या, नोकरदार असतील, क्लास 3 चे म्हणा किंवा क्लास 4 चे म्हणा, हे सुद्धा कार्यकारी मंडळात येतील. जर आपण संकुचित विचार व्यापक विचार केला तर, व्यापक विचार केला तर. पण संकुचित विचार जर आपण केला तर आपल्याला फक्त याच्यामध्ये त्या राज्याचा प्रमुख म्हणजे पीएम असू शकतो किंवा अप्रत्यक्ष प्रमुख हा राष्ट्रपती असू शकतो किंवा त्या प्रकारचं त्याचं मंत्रिमंडळ आणि त्याच्या जवळील त्या प्रकारचे व्यक्ती या कार्यकारी मंडळात येतात. ओके, तर एकंदरीत अशा प्रकारचं आपलं एक कार्यकारी मंडळ असते. आणि या कार्यकारी मंडळामध्ये आपण आताच पाहिलेलं आहे कशा प्रकारचे प्रकार पडत असतात. ओके, आता पुढे जाऊया आपण. या कार्यकारी मंडळाचे नेमके प्रकार किती पडतात ते सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे. आता पहा, साधारणतः जर आपण पाहिलं तर कार्यकारी मंडळात जर पाहिला तर कार्यकारी मंडळाचे 3 जे विभाग आहेत ते महत्वाचे आहेत. मग आता 3 विभाग कोणते? पहिला येतो राज्याचा प्रमुख. कोण येतो? राज्याचा प्रमुख. राज्य म्हणजे देश असं समजून घ्यायचं की एखादा जर राज्य शब्द वापरला आहे तर याचा अर्थ त्या देशाचा प्रमुख. ओके, आता त्या देशाचा प्रमुख हा 2 प्रकारे असू शकतो. एक, त्या देशाचा प्रमुख हा अध्यक्ष सुद्धा असू शकतो. ओके, एक त्या देशाचा प्रमुख हा त्या प्रकारचा पंतप्रधान पीएम सुद्धा असू शकतो. ओके, होऊ शकते त्या देशाचा प्रमुख त्या प्रकारचा हा राजा सुद्धा असू शकतो. ओके, तर मग या अनुषंगाने काय दिसते आपल्याला की कार्यकारी मंडळाचे प्रकार जे आहेत हे एकंदरीत त्या देशाचा अध्यक्ष कोण, त्या देशाचा नेमका कोण पाहत आहे कार्यपद्धती याच्यावर डिपेंड असते. मग जर तो अध्यक्ष असेल तर याला अध्यक्षीय कार्यकारी मंडळ म्हणावं. ओके, जर तो त्या प्रकारचा पीएम असेल, त्याला नामधारी त्या प्रकारचा अध्यक्ष असेल तर होऊ शकते ही संसदीय कार्यपद्धती असावी. आणि जर होऊ शकते एखाद्या राज्याचा प्रमुख त्या प्रकारचा राजा असेल तर होऊ शकते या ठिकाणी राजेशाही असावी. ओके, अशा प्रकारचे विविध आपल्याला कार्यकारी मंडळ दिसून येतात. आणि भारताचं जे कायदे कार्यकारी मंडळ आहे त्या भारताच्या कार्यकारी मंडळाला काय म्हणतात? तर भारताच्या कार्यकारी मंडळाला म्हणतात संसदीय कार्यकारी मंडळ. काय म्हणतात? भारताच्या कार्यकारी मंडळाला संसदीय कार्यकारी मंडळ. मग आता भारतामध्ये संघ राज्य त्या प्रकारचं दिसून येते आपल्याला या कलमांमध्ये, राज्याचं शासन या कलमांमध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्याला केंद्र शासित प्रदेश सुद्धा दिसून येतात जे अंडर काम करतात. कोणाच्या? जे अंडर काम करतात साधारणतः केंद्राच्या. पण काही असे प्रदेश आहेत, फॉर एक्झाम्पल दिल्ली, पॉंडिचेरी अँड जम्मू अँड काश्मीर. ओके, जम्मू अँड काश्मीर यामध्ये काय आहे, यांना स्वतःच त्या प्रकारची सत्ता आहे, स्वतःची विधानसभा आहे. आणि याचा जो प्रमुख असतो, लक्षात घ्या, यांचा प्रमुख कोण असतो तर यांच्या प्रमुखाला म्हणतात नायब राज्यपाल. काय म्हणतात? नायब राज्यपाल. भारतीय राज्यघटनेचा भाग नंबर 8
भारतीय राज्यघटनेचा भाग नंबर 8 आणि कलम जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कलम 239 ते कलम 242 पर्यंत या कार्यकारी मंडळाचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, यामध्ये सुद्धा दिलेला आहे. आणि नायब राज्यपालच नाही तर सोबत या 3 केंद्रशासित प्रदेशांना स्वतःचा सीएम असतो, ध्यानात ठेवा. त्याचबरोबर यांचं स्वतःचं मंत्रिमंडळ सुद्धा असते, ध्यानात ठेवा. एकूण दिल्लीचं जर आपण पाहिलं तर 10% एवढं मंत्रिमंडळ असेल, विधानसभेच्या 10% असं ऑलरेडी कलमांमध्ये दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुऱ्या भारताचं डिवायडेशन आपण जर कार्यकारी मंडळाच्या आधारे केलं तर आपल्याला एक संसदीय केंद्र शासन दिसते, संसदीय कार्यकारी मंडळ दिसते ज्याच्यामध्ये केंद्र सरकार आलं, एक त्या प्रकारचं राज्याचं कार्यकारी मंडळ दिसते आणि तिसरं कार्यकारी मंडळ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे कार्यकारी मंडळ आहे साधारणतः कशाचं, तर हे एकंदरीत आपल्याला दिसून येते केंद्रशासित प्रदेशाचं. आता आणखी मी थोडंसं खाली जाणार, ध्यानात ठेवा. मला इथे जागा नाहीये तर मी या ठिकाणी त्या प्रकारचं खाली घेतो, ध्यानात ठेवा. थोडंसं लक्ष द्या तुम्ही इथे. आता माझं जे कार्यकारी मंडळ आहे हे आहे भाग नंबर 9 शी संबंधित. ओके, आणि भाग नंबर 9 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला माहित आहे, पंचायत व्यवस्था. काय दिलेली आहे, पंचायत व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि या कार्यकारी मंडळात कलम 243, ओके, मग ते ए टू त्या प्रकारचं लक्षात घ्या ओ, आणि त्याच्यानंतर पी ते त्या प्रकारचं ZG, अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण याचा समावेश केलेला असेल. आणि यामध्ये जर आपण गावाच्या ठिकाणी गेलो, त्या व्यवस्थेमध्ये जर मी गेलो तर त्या व्यवस्थेमध्ये मी थोडासा भाग इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतो, पहा समजून घ्याल. ओके, या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो की जर गावाच्या ठिकाणी मी गेलो तर गावाच्या ठिकाणी मला काय दिसते, या ठिकाणचं जर आपण पाहिलं तर गावाच्या ठिकाणी सुद्धा कार्यकारी मंडळ असेल. मग पंचायत राजामध्ये चला, आता आपण पहिले गेलो केंद्रामध्ये, मग गेलो राज्यामध्ये, मग गेलो केंद्रशासित प्रदेशामध्ये. राज्याचा केंद्राचा त्या प्रकारचा प्रमुख राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचा, तसाच राज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख राज्यपाल, आणि तसाच त्या प्रकारचा प्रमुख कोण, तर तसाच प्रमुख केंद्रशासित प्रदेशाचा आपल्याला दिसतो एकतर नायब राज्यपाल. आणि ज्या ठिकाणी त्या प्रकारचे मंडळ नाही आहे, ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं विधिमंडळ नाही आहे, त्या ठिकाणच्या प्रमुखाला म्हणतात प्रशासक. एकूण केंद्रशासित प्रदेश आहेत 8 पैकी 4 केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना प्रशासक म्हणतात. तर 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या प्रकारचं नायब राज्यपाल म्हणतात. 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे. त्याचबरोबर एक अंदमान निकोबार आहे जिथं विधानसभा नाही आहे, पण तिथल्या प्रमुखाला नायब राज्यपाल म्हटलं जाते. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्था दिसते. आणि नंतर मला काय दिसते की आपण स्थानिक पातळीवर जर गेलो तर राज्याचं कार्यकारी प्रमुख जर आपण पाहिलं तर राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख राज्यपाल आहे, बरोबर आहे. आणि या 3 कार्यकारी मंडळांमध्ये 3 भाग दिलेले आहेत. एक दिलेला आहे भाग नंबर 5 मध्ये, एक दिलेला आहे भाग नंबर 6 मध्ये, आणि एक दिलेला आहे भाग नंबर 8 मध्ये. आणि भारतीय राज्यघटनेचा भाग नंबर 7 हा ऑलरेडीच रद्द झालेला आहे. आता मग महत्वाचा मुद्दा काय राहतो की जेव्हा राज्यपाल त्या प्रकारचा जर राज्याचा प्रमुख असेल तर मग आपण आलो स्थानिक स्वराज्य संस्थेवर. मी पेन बदलवतो, तुम्हाला थोडंसं इझी झालं पाहिजे. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था जर आपण पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2 प्रकारचे भाग येतात. एक भाग येतो ग्रामीण, कोणता भाग येतो, ग्रामीण, आणि एक भाग येतो विद्यार्थी मित्रांनो शहरी. एक भाग येतो ग्रामीण आणि एक भाग येतो शहरी. आता ग्रामीण भागाच्या कार्यकारी मंडळामध्ये किंवा मंडळांमध्ये जर गेलो आपण तर या मंडळांमध्ये आपल्याला काय दिसते की पहिली जी आपली व्यवस्था आहे सर्वात वरते तिला म्हणतात जिल्हा परिषद. काय म्हणतात, जिल्हा परिषद, लक्षात घ्या. आणि जिल्हा परिषदेमध्ये 2 प्रकारचे प्रमुख असतील. एक प्रमुख त्या प्रकारचा कार्यकारी प्रमुख आणि दुसरा त्या प्रकारचा लक्षात घ्या लोकशाही प्रमुख. या अनुषंगाने कार्य करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी दुसरा जर आपण पाहिला तर आपल्याला काय दिसतो की या ठिकाणी आपल्याला दिसते साधारणतः पंचायत समिती. काय दिसते, पंचायत समिती, याच्या खाली येणार पंचायत समिती, चालेल. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते, याच्या खाली येणार ग्राम पंचायत, ग्रामपंचायत. मग लोकांनी निवडून दिलेला कार्यकारी प्रमुख तो आहे सरपंच.
कोण आहे? सरपंच, जो लोकांनी निवडून दिलेला आहे. आणि ॲज त्या प्रकारचा जर आपण गव्हर्नमेंटच्या द्वारे रिक्रूट केलेला जर पाहिला तर याला म्हणतात साधारणतः जिल्हा परिषदेवर आपण, तर जिल्हा परिषदेचा जर आपण प्रमुख पाहिला तर जिल्हा परिषदेचा प्रमुख या ठिकाणी करूया आपण साधारणतः जिल्हा परिषदेच्या प्रमुखाला आपण साधारणतः काय म्हणतो? सभापती म्हणूया. ओके. आणि हा जो त्या प्रकारचा प्रमुख असेल याला आपण काय म्हणत असतो? जिल्हा परिषदेच्या प्रमुखाला CEO. हा त्या प्रकारचा परमनंट आहे. आता समजून घ्या, हा जो कार्यकारी प्रमुख आहे हा कार्यकारी प्रमुख कसा आहे तर हा परमनंट नाही आहे, हा काही काळापुरता रिक्रूट केलेला आहे. हा जो आहे हा साधारणतः परमनंट आहे. एक त्या प्रकारचा कार्यकारी अधिकारी पाहणारा पंचायत समितीमध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या सभापती दिसून येतील. या ठिकाणी आपल्याला साधारणतः अध्यक्ष म्हणतो आपण, याला काय म्हणतो? अध्यक्ष. आणि या ठिकाणी काय दिसतो आपल्याला? सभापती दिसून येतो. ग्रामपंचायतमध्ये या पंचायत समितीचा जो कार्यकारी एक्झिक्युटिव्ह बॉडीचा जो मेन असतो त्याला आपण BDO म्हणतो, लक्षात घ्या. आणि ग्रामपंचायतमध्ये एकाला आपण सरपंच तर एकाला आपण काय म्हणतो? सचिव म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला हे कार्यकारी मंडळाचे एक्झिक्युटिव्ह बॉडीज दिसतात, ज्याच्यामध्ये काही लोकशाहीद्वारे नियुक्त झालेले आहेत, काही सरकारद्वारे नियुक्त केलेले आहेत. याच प्रकाराला काय म्हणतात? याच प्रकाराला असं म्हणतात की काही कार्यकारी मंडळातील लोक हे परमनंट स्वरूपातील असतात, तर काही कार्यकारी मंडळातील लोक हे परमनंट स्वरूपाचे नसतात. ते 5 वर्षासाठी काही काळात असतात. सेम आपण जर त्या प्रकारच्या शहरी भागात गेलो तर आपल्याला दिसते महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे प्रमुख असतात महापौर. कोण असतात? महापौर. आणि इथे दिसते आपल्याला कोण तर आयुक्त म्हणजेच काय? कमिशनर. ओके. त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे प्रमुख असतात लक्षात घ्या, नगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? इथे जर आपण पाहिलं तर नगरपालिकेचे प्रमुख असतात नगराध्यक्ष. इथं नगराध्यक्ष असतात आणि इथे जे असतात लक्षात घ्या त्याला म्हणतात CO म्हणजेच काय? मुख्याधिकारी, चीफ ऑफिसर. ओके. आणि त्याच्यानंतर येते नगरपंचायत वगैरे. नगरपंचायतमध्ये सचिव, सरपंच अशाप्रमाणे शहरी भागात असते. अशा प्रकारे एकंदरीत काय आहे, आपण गेलो केंद्र सरकारपासून राज्य सरकार, राज्य सरकारपासून केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशापासून एकंदरीत कार्यकारी मंडळ पाहिलं तर हे कार्यकारी मंडळ पाहिलं मी भाग नंबर 9 मध्ये. मग मला सांगायचं काय आहे, अशा प्रकारचे जे काही कार्यकारी मंडळ आपल्याला दिलेले आहेत हे कार्यकारी मंडळ पूर्ण भागांमध्ये व्यापलेले आहेत. मग तुम्ही अभ्यासत असताना असा पूर्ण याचा आवाका घ्यायचा आणि भाग नंबर 5, भाग नंबर 6, भाग नंबर 7 रद्द झालाय, भाग नंबर 8 मधलं कार्यकारी मंडळ आणि भाग नंबर 9 मधील कार्यकारी मंडळ जर व्यवस्थित केलं तर तुमच्या राज्यघटनेचा 40% भाग हा व्यवस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ओके. तर हे आपल्याला कळायला पाहिजे. अभ्यास कसा करतात पॉलिटीचा या अनुषंगाने तुम्हाला करायचा आहे. आणि मग याच कार्यकारी मंडळाचे काही प्रकार आपण पाहूया. या कार्यकारी मंडळाचे प्रकार कसे पडतात पहा. मी म्हटलंय की राज्याचा प्रमुख, मग पाहिला आपण आता त्या राज्याचा प्रमुख कसा असेल त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाचा समावेश आणि प्रशासनकर्ते. या प्रशासनकर्तेच्या आधारावर पहा हे राज्याचे प्रमुख आणि हे काही काळासाठी असतात, काही काळासाठी. ओके. पण जे शासनकर्ते असतात, हे प्रशासनकर्ते असतात, उदाहरणार्थ सचिव, एखाद्या प्रमुख गोष्टीचा प्रमुख म्हणजे काय? सचिव. जे IAS अधिकारी त्या प्रकारचे असतात, यांना अशा प्रकारचा अनुभव दिलेला सचिवाचे पद असतात. ते लोक आपल्याला काही डिपार्टमेंटचे हेड दिसतात, ते सुद्धा एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्येच येतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर म्हणून आपल्याला काय दिसते, या वर्गाला म्हणतात प्रशासन वर्ग. इथून गेलो तर मला क्लास 3च्या नोकर वर्गापर्यंत हे सारं कार्यकारी मंडळ आहे. परंतु अशा याला आपण म्हणतो व्यापकरित्या. काय म्हणतो? व्यापकरित्या. अशा प्रकारे आपल्याला कार्यकारी मंडळाचे विविध प्रकार दिसले. आपण एक वेळा समजून घेऊ की आपल्याला कशा प्रकारचे ते पाहायचे आहेत. पुढे वळूया. आता पहा, हे जे आहेत या कार्यकारी मंडळाचे जे प्रकार पडतात आपण एक वेळा पुन्हा पाहिलेला आहे. ओके. या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की कशा प्रकारे आपण पाहणं. या ठिकाणी आपल्याला दिसते की भाग नंबर 5 मध्ये
भाग नंबर 5 मध्ये, भाग नंबर 6 मध्ये, भाग नंबर 8 मध्ये आणि भाग नंबर 9 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आपल्याला ते दिसून येतात. याचे कलम तुम्हाला पाठ पाहिजात, याचे कलम तुम्हाला पाठ पाहिजात, याचे कलम तुम्हाला पाठ पाहिजात आणि याचे सुद्धा कलमे तुम्हाला पाठ पाहिजात. त्या अनुषंगाने कशा प्रकारची पूर्ण कार्यव्यवस्था पाहिली जाते हे आपल्याला दिसून येते. मग आता भारत, अमेरिका आणि स्वित्झर्लंड यासारख्या देशांमध्ये विविध प्रकारच्या कार्यपद्धती आहेत. हे जर आपण पाहिलं तर या अनुषंगाने आपण थोडंसं जाऊया, दुसऱ्या देशांसोबत भारताला थोडंसं कंपॅरिझन करूया. पहा, तर मग आता पुढे जर मी गेलो तर मला काय दिसते, संसदीय कार्यकारी मंडळ. आता पहा, 3 प्रकारचे कार्यकारी मंडळ असतात. एक अध्यक्षीय कार्यकारी मंडळ, एक संसदीय कार्यकारी मंडळ आणि यातलं पहिलं जे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे संसदीय कार्यकारी मंडळ. चला सुरू करूया. इंग्लंड, पहिला देश आपण इंग्लंड आहे, दुसरा त्या प्रकारचा भारत वगैरे काही देशांचा राज्यप्रमुख हा नामधारी असतो आणि सत्तेची सर्व सूत्रे विधिमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे असतात. 100% बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी पाहूया, याला मी क्लिअर करतो, तुम्हाला समजलंच असेल तर. ओके, तर पहा काय म्हटलेलं आहे की आपण जी व्यवस्था घेतलेली आहे, तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यास सुरू तुम्ही केलाच आहे मला माहित आहे, तर आपण जी व्यवस्था घेतलेली आहे ना, आपली व्यवस्थेचं नाव आहे संसदीय पद्धत. कोणती पद्धत आहे आपली? संसदीय पद्धत. मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरही तुम्हाला माहित असले पाहिजे. भारत हा गणराज्य देश आहे का? हो, भारत हा गणराज्य देश आहे, कारण भारताचा अध्यक्ष त्या प्रकारचा अप्रत्यक्षरित्या जनतेतून निवडला जातो. भारत हा लोकशाही देश आहे का? हो, भारत लोकशाही देश सुद्धा आहे, लक्षात घ्या. भारताची लोकशाही प्रत्यक्षरित्या आहे का की अप्रत्यक्षरित्या आहे? तर भारताची लोकशाही ही प्रत्यक्षरित्या नसून ते अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे. मग त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भारतामध्ये कोणती पद्धत घेतलेली आहे? संसदीय पद्धत. संसदीय पद्धत आपण कोण्या देशाकडून घेतलेली आहे? इंग्लंड देशाकडून. या देशामध्ये होते काय नेमकं लक्षात घ्या, या देशांमध्ये 2 प्रकारचे प्रमुख असतात. कसे असतात? 2 प्रकारचे प्रमुख असतात. एक प्रमुखाला आपण म्हणतो नामधारी प्रमुख. काय म्हणतो? नामधारी प्रमुख. हा एक प्रकारचा नामधारी प्रमुख असतो आणि एक असतो, लक्षात घ्या, वास्तविक प्रमुख. वास्तविक प्रमुख, दॅट इज मीन आपण या ठिकाणी पाहिलं तर हा रियल हेड असतो आणि हा नॉमिनल त्या प्रकारचा असतो. अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. तर आता भारतामध्ये जर गेले तर भारताचे जे राष्ट्रपती असतात, माननीय महामहिम जे असतात भारताचे, हे काय असतात? नामधारी प्रमुख असतात. त्यांना विशेष अधिकार त्या प्रकारचे राहत नाही. वास्तविक प्रमुख जर आपण पाहिले भारताचे तर हे राहतात पीएम. कोण राहतात? पीएम. आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचं मंत्रिमंडळ हे वास्तविक प्रमुख आहे. म्हणून आपल्याला काय दिसते, हेड ऑफ गव्हर्नमेंट अँड हेड ऑफ स्टेट असं जर आपण पाहिलं तर हेड ऑफ स्टेट मध्ये तुम्हाला राष्ट्रपतीचं नाव दिसेल आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला कोणाचं नाव दिसेल? पंतप्रधानांचं नाव दिसेल, लक्षात घ्या. इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय पद्धतीच आहे, पण इंग्लंडमध्ये जो राष्ट्रपती नावाचा जो कन्सेप्ट आहे हा नाही आहे. आपण इंग्लंडमध्ये जर गेलो तर इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय पद्धतच आहे, कारण आपणच त्यांच्याकडून संसदीय पद्धत घेतलेली आहे. मग आता इंग्लंडमध्ये जर गेलो तर आपल्याला काय दिसते, इंग्लंडमध्ये याच प्रकारचे देश आहेत, परंतु जो नामधारी प्रमुख असतो हा वंश परंपरागत पद्धतीने निवडला जातो. वंश परंपरागत पद्धत म्हणजे त्यांचे जे काही राजे वगैरे होते त्या पद्धतीनं तो निवडला जातो. ओके, आता पहा या ठिकाणी राजा किंवा राणी अशा प्रकारचे आपल्याला नामधारी प्रमुख दिसतात, जे वंशाच्या द्वारे निवडल्या जातात. मग आता दोन्ही पद्धतीचं नाव आहे संसदीय पद्धत. काय आहे? संसदीय पद्धत. दोघांची संसदीय पद्धत आहे. इव्हन आपण कोणाकडून घेतलेली आहे? आपणच इंग्लंडकडून घेतलेली आहे, पण जशीच्या तशी नाही घेतलेली आहे. आपण काही आपल्या देशाचा कोणी राजा ठेवलेला नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे झालं कसं की भारत आणि इंग्लंड यांची जरी संसदीय पद्धत जरी एक प्रकारची असली, कार्यकारी मंडळ जरी त्या प्रकारचं संसदीय पद्धतीचं असलं, तरी यांच्या कार्यामध्ये थोडाफार फरक आहे, लक्षात घ्या. याचा जो वास्तविक प्रमुख आहे, जो रियल प्रमुख आहे, लक्षात घ्या, रियल प्रमुख याचा मानला जातो, तो मानला जातो पीएम. आणि याचा जो रियल प्रमुख आहे, लक्षात घ्या, याचा रियल प्रमुख सुद्धा काय मानला जातो? पीएमच मानला जातो. ओके, म्हणजे यामध्ये आपण समान दिसून येतो. परंतु जर आपण आणखी थोडंसं खाली गेलो तर आपल्याला समजायला पाहिजे की जो वास्तविक नामधारी प्रमुख आहे, नामधारी प्रमुख आहे, नामधारी प्रमुख आपल्या देशाचा
हा जनतेमधून निवडला जातो, जनतेमधून निवडल्या जातो आणि जो जनतेमधून निवडला जातो त्यामुळे भारताला गणराज्य असे म्हणतात. काय म्हणतात? गणराज्य. कारण त्या भारताचा वास्तविक प्रमुख कोणामधून निवडला गेला? जनतेमधून निवडला गेला, म्हणून त्याला काय म्हणतात? गणराज्य. परंतु यांचा जो प्रमुख आहे, यांचा जो नामधारी प्रमुख आहे, हा जनतेद्वारे निवडला जात नाही. हा कशाद्वारे निवडला जातो? हा वंश परंपरागत पद्धतीने निवडला जातो. त्यामुळे याला गणराज्य म्हणायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये काही महत्वाचे भाग दिसून येतात. मग एक प्रश्न आलेला होता की सर्व देश जगातील लोकशाही आहेत किंवा काही देश लक्षात घ्या लोकशाही आहे किंवा भारत हा लोकशाही देश आहे, भारत हा गणराज्य देश आहे, इंग्लंड हा लोकशाही देश आहे आणि इंग्लंड हा गणराज्य देश आहे. नाही, इंग्लंड हा गणराज्य देश नाही आहे, इंग्लंड हा फक्त लोकशाही देश आहे. कारण या देशाचा पीएम आणि मंत्रिमंडळ लक्षात घ्या, एकंदरीत जे काही निवडलं गेलेलं आहे हे वास्तविक जनतेमधून निवडलेले आहेत आणि जनतेमधून निवडलेले असल्यामुळे यांना काय म्हणावं? तर यांना काय म्हणावं? यांना लोकशाही म्हणावं आणि लोकशाही म्हणावं, पण गणराज्य म्हणू नये. तर अशा प्रकारे एक पद्धत जी आहे ती आहे संसदीय पद्धत. संसदीय पद्धतीमध्ये लोकशाही कन्सेप्ट आहे आणि गणराज्य कन्सेप्ट सुद्धा आहे. काही देशांमध्ये लोकशाही, आता पहा शब्द आला आपला लोकशाही. लोकशाहीची सुरुवात जर आपण पाहिली तर लोकशाहीची सुरुवातच इंग्लंड या देशापासून झालेली आहे. असं म्हणतात की लोकशाहीची गंगा इंग्लंड देशातून जगाला मिळाली, वाहत आली. परंतु इंग्लंड या देशामध्ये गणराज्य ही संकल्पना नाही आणि त्या ठिकाणची जी कार्यकारी मंडळ आहे हे आहे संसदीय पद्धतीचे. कशा पद्धतीचे आहे? संसदीय पद्धतीचे. आणि भारतामध्ये जर आपण गेलो तर भारतामध्ये गणराज्य पण आहे, भारतामध्ये लोकशाही पण आहे आणि भारतामध्ये आपल्याला संसदीय पद्धत सुद्धा दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही गोष्टी दिसतात. भारत हा गणराज्य आहे, भारत हा लोकशाही आहे आणि भारतामध्ये संसदीय पद्धत सुद्धा आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत मुद्दे या ठिकाणी आपल्याला या प्रकाराचे दिसून येतात. ओके, चला पुढे वळूया. आणखी बरेच प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहा या ठिकाणी संसदीय कार्यकारी मंडळ दिसते. अत्यंत टेक्निकल भाग आहे, बरं समजून घ्या. प्रत्येक पॉइंटवर आपण या ठिकाणी बोलू शकतो, अशा प्रकारचे पॉइंट्स आहेत. आता काय म्हणते, पंतप्रधान हा या कार्यकारी मंडळाचा प्रमुख असून मंत्र्यांच्या सहाय्याने तो राज्यकारभार सांभाळत असतो. मंत्री हे विधिमंडळाचे सभासद असतात. पहा काय म्हटलेलं आहे, मंत्री हे विधिमंडळाचे सभासद असतात. या पॉइंटवर थोडंसं बोलावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आता पहा मंत्री हा जो मुद्दा आहे, मंत्री म्हणजे कोणत्या मंडळात आला? पीएम सुद्धा एक मंत्रीच आहे, त्याला आपण फक्त प्राईम मिनिस्टर म्हणून राहिलो. आणि हा मंत्री, हे दोन्ही जे आहेत ना हे आहेत वास्तविक कार्यकारी मंडळ. वास्तविक कार्यकारी मंडळ, बरोबर आहे. हा, आता हे कोणाचे सदस्य असतात? विधिमंडळाचे सदस्य असतात. आता विधिमंडळ म्हणजे काय? विधिमंडळ म्हणजे केंद्राच्या विधिमंडळाला म्हणतात संसद. काय म्हणतात? केंद्राच्या विधिमंडळाला संसद. केंद्राच्या विधिमंडळाला म्हणतात संसद. आता या विधिमंडळामध्ये जाऊया थोडस. तर मी काय म्हणत आहे पहा, केंद्राचं जे विधिमंडळ आहे त्याला म्हणतात संसद, राज्याचं जे विधिमंडळ आहे त्याला म्हणतात विधिमंडळ, राज्य विधिमंडळ, राज्य विधिमंडळ. आणि जे केंद्रशासित प्रदेशाचं आहे ते आहेत केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ. अशा प्रकारे आपल्याला याची विधिमंडळ दिसतात. आणि याचं सुद्धा स्वतःचं काय असते? एक मंत्रिमंडळ असते. मग आता हे जे विधिमंडळ आहे हे वेगळं आहे आणि कार्यकारी मंडळ तिघांचंही काय आहे? वेगळं आहे. मंत्री याच्यामध्ये असतील, याचे मंत्री, याचे मंत्री आणि यांचे सुद्धा मंत्री, अशा प्रकारे. पण हे जे मंत्री आहेत राज्य केंद्राचे हे यावर सदस्य असतात, यांचे मंत्री जे आहेत हे यावर सदस्य असतात आणि यांचे मंत्री जे आहेत हे यावर सदस्य असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे कार्यकारी मंडळ आहे तेच कायदे मंडळावर सुद्धा सदस्य असतात. मी इतका जोर का देत आहे यावर? काय कारण असेल मी इतका जोर देण्याचं?
याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या संसदीय पद्धतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्थाच नाहीये. ध्यानात ठेवा, आपल्याला ही जी व्यवस्था दिसते की कार्यकारी मंडळाचा सदस्य जसा आमदार, फॉर एक्झाम्पल पहा, मी इथं तुम्हाला साध्या भाषेत समजून सांगतो, तुम्हाला जर हे विशेष भाषेत नसेल समजत तर साध्या भाषेत समजून घ्या. पहा, अमित शहा आहेत, अमित शहा. आता अमित शहा हे मंत्री आहेत. कोणते मंत्री आहेत अमित शहा? अमित शहा हे गृहमंत्री आहेत, केंद्राचे गृहमंत्री आहेत. तेच त्या प्रकारचे लोकसभेचे सदस्य सुद्धा आहेत. आणि लोकसभेला काय म्हणतात? लोकसभा ही संसदेचा एक भाग आहे, राज्यसभा आणि लोकसभा. त्याच्यामुळे लोकसभा कशामध्ये आली? विधिमंडळामध्ये. कशामध्ये आली? विधिमंडळामध्ये. आणि अमित शहा कशामध्ये आले? कार्यकारी मंडळामध्ये. तर इथं काय झालं? कार्यकारी मंडळाचा प्रमुखच हा कोणाचा प्रमुख दिसतो आपल्याला? विधिमंडळाचा प्रमुख दिसून येतो. प्रमुख नाही पण त्याचा सदस्य दिसून येतो. अशा प्रकारे संसदीय व्यवस्थेमध्ये दोघांचेही सदस्य हे आपल्याला दोघांचेही सदस्य हे आपल्याला समान दिसतात. त्यामुळे काय होते की एखाद्या देशाचा प्रमुख, इथं प्रमुख कोण आहेत? कार्यकारी मंडळाचा प्रमुख, वास्तविक प्रमुख कोण आहेत? पीएम. तर हे जे सदस्य असतात विधिमंडळाचे, हे यांना काढू शकतात काय? हो, काढू शकतात. ओके, यांच्याकडे जर बहुमत नसेल तर हे कार्यकारी मंडळ बरखास्त होते. कळलं तुम्हाला? यांच्याकडे जर बहुमत नसेल म्हणजे विधिमंडळाच्या लोकांकडे जर बहुमत नसेल, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये नाही, लोकसभेमध्ये जर बहुमत नसेल तर हे जेवढे काही मंत्री आहेत, पीएम आहेत, या पीएमला राजीनामा द्यावा लागतो. आणि पीएमचा राजीनामा म्हणजेच अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. कळलं की एकमेकावर हे दोघे डिपेंड आहेत. पण अमेरिकेमध्ये असं होत नाही. अमेरिकेचं कायदेमंडळ थोडीशी वेगळी पद्धत आहे, ते आता आपण समजून घेऊया. याला मी क्लिअर करतो. कार्यकारी मंडळाचा कन्सेप्ट जर आपण पाहिला तर आता या ठिकाणी पहा, हे संसदीय कार्यकारी मंडळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते, जे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, अध्यक्षीय कार्यकारी मंडळ म्हणजे आता आपल्याला अमेरिकेच्या कार्यकारी मंडळावर जावं लागेल. काय म्हणते की अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने म्हणजे युएसए ही पद्धत स्वीकारलेली आहे. कोणती? अध्यक्षीय कार्यपद्धत. अध्यक्षीय कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार नसते. आताच आपण जस्ट काय पाहिलेलं आहे, आपलं जे कार्यकारी मंडळ होतं, लक्षात घ्या, हे एकमेकाला काय आहे? जबाबदार आहेत. हे जे मंत्री आहे, हा जो पीएम आहे, आणि हे जे मंत्री आहेत हे कोणाला जबाबदार असतात? हे जबाबदार असतात लोकसभेला सामूहिकरित्या. आणि हे जबाबदार असतात राष्ट्रपतीला. कसे? वैयक्तिकरित्या हे राष्ट्रपतीला जबाबदार आहेत. आणि सामूहिकरित्या हे कोणाला जबाबदार आहेत? लोकसभेला जबाबदार आहेत. पण कोणत्या पद्धतीमध्ये? संसदीय पद्धतीमध्ये. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अशा प्रकारची भूमिका नाही. अध्यक्षीय पद्धतीमध्ये ह्या दोन्ही संस्था काय आहेत? वेगळ्या आहेत. कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार नसते. अध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख आहे. अध्यक्ष कोणता प्रमुख आहे? कार्यकारी प्रमुख आहे. म्हणजे आता मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी पाहून घ्या, जे आपले बायडन साहेब आहेत, लक्षात घ्या, हे जे बायडन आहेत, हे बायडन कोणते प्रमुख आहेत? कार्यकारी प्रमुख आहेत. ओके, आता बायडन जे आहेत, अमेरिकेचे जे बायडन आहेत, हे काय आहेत? कार्यकारी प्रमुख आहेत. म्हणजे याचा अर्थ कार्यकारी प्रमुख आहेत तर यांचं कायदेमंडळावर चालेल का? तर नाही. कायदेमंडळावर यांचे अधिकार चालत नाहीत. कायदेमंडळावर असणारे सदस्य वेगळे असतात आणि कार्यकारी मंडळावर यांचं जे काही मंत्रिमंडळ असेल हे वेगळं असेल. आणि या दोघांचा संबंध त्या प्रकारचा फार मोठ्या प्रमाणात नसेल. जसा इंडियामध्ये, इंग्लंडमध्ये असतो, संसदीय पद्धतीमध्ये असतो, तसा यांचा समावेश आढळत नाही. आपण पाहूया, राज्यप्रमुखही या ठिकाणी आपल्याला काय दिसते की कार्यकारी प्रमुख व राज्य प्रमुखही असतो. कार्यकारी मंडळाची प्रत्यक्ष सत्ता संपूर्णपणे अध्यक्षाच्या हाती असते. म्हणजे कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? अध्यक्षच असतो. म्हणजे जो बायडन असतील, केंद्रित झालेला असते तो
निरनिराळ्या खात्याची व्यवस्था पाहण्यासाठी आपल्या विश्वासातील व्यक्ती नेमतो, त्यांना त्या त्या खात्यासाठी त्या प्रकारचा सचिव मंत्री बनवतो आणि अशा प्रकारे हे पूर्णच्या पूर्ण व्यवस्था पाहतो. काय म्हणते बा, ते विधिमंडळाचे सभासद नसतात. हाच मुद्दा मला वारंवार डिक्लेअर करायचा होता की ते जे आहेत ते विधिमंडळाचे सदस्य असत नाहीत. कोण तर या ठिकाणी कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांची सदस्यता वेगवेगळी आहे, ती एक नाही आहे. आणि अशा प्रकारे याचा जर हा प्रमुख आहे तर हा प्रमुख आहे कार्यकारी प्रमुख. ओके, आणि कार्यकारी प्रमुखाला काढण्याचा अधिकार या कायदे मंडळाच्या प्रमुखांना नाही, कायदे मंडळाच्या प्रमुखाला नाही. ओके, आता पहा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी दिसून येतात. आणखी पाहू आपण थोडंसं व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला दिसलं पाहिजे. काय म्हणते बा, विधिमंडळ अध्यक्षाला, या ठिकाणी आपलं हेडिंगच आहे, काय लिहिलेलं आहे की विधिमंडळ अध्यक्षाला काढून टाकू शकत नाही, तर अध्यक्ष विधिमंडळाला बरखास्त करू शकत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. अध्यक्ष, विधिमंडळ अध्यक्षाला काढत नाही तर अध्यक्ष विधिमंडळाला बरखास्त करू शकत नाही. अध्यक्ष राष्ट्राचे राजकीय प्रतिनिधित्व करतो, पूर्ण राज्याचे, अमेरिकेचे, आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा जो अध्यक्ष आहे तो म्हणजे 4 वर्षासाठी जनतेने निवडलेला जवळपास राजाच असतो. ओके, अत्यंत महत्वाचं विधान आहे. भारतामध्ये अशी परिस्थिती नाही आहे बाबा. भारतामध्ये संसदीय पद्धत आहे, भारतामध्ये बहुमत आहे तर पीएम आहे. ओके, आणि राष्ट्रपतीला सुद्धा काढण्याचा अधिकार हा महाभियोगाद्वारे आपल्याला मिळालेला आहे. आता तिथं असं म्हणायचं नाही आहे मला की महाभियोग चालतो की नाही, ते नाही, तो कन्सेप्ट नाही आहे, लक्षात, तो कन्सेप्ट वेगळा. ओके, इथं असं म्हणायचं आहे की कार्यकारी मंडळ आणि संसदीय मंडळ हे एकमेकांपासून इथं त्या प्रकारे काय दिसतात, वेगळे दिसतात. आणि त्याचबरोबर न्यायमंडळाचाही कन्सेप्ट नाही आहे इथे. या ठिकाणी कन्सेप्ट काय आहे की या दोन्ही याचे सदस्य मात्र कसे असतात, वेगवेगळे असतात. हे सदस्य वेगळे आहेत, हे सदस्य वेगळे आहेत. आपल्या इथे दोन्ही सदस्य एकच असतात. ओके, अशा प्रकारचं. खाली पहा, असे म्हटले जाते या पद्धतीतील काही वेळा कार्यकारी मंडळाचे धोरण व विधिमंडळाचे धोरण या तफावत किंवा वसंगती निर्माण होऊन शकते. म्हणजे काय म्हणायचंय मला, कार्यकारी मंडळाचं वेगळं धोरण आहे, कायदे मंडळाचं वेगळं धोरण, याच्यामध्ये विसंगती येऊ शकते. अशा प्रकारची व्यवस्था कुठे दिसते आपल्याला, अमेरिकेमध्ये. अमेरिकेचा जो अध्यक्ष असतो हा साधारणतः 4 वर्षासाठी नेमला जातो. किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी. आणि हा फक्त पुनर्नियुक्त एक वेळाच होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत कोणताही अध्यक्ष हा 8 वर्षापेक्षा जास्त काळ अध्यक्ष राहू शकत नाही. बराक ओबामा 2 वेळा त्या प्रकारचे अध्यक्ष राहिले. ओके, त्याच्यानंतर ते राहू शकले नाहीत. याचं कारणच असं आहे की राज्यघटनेत दिलेलं आहे की अध्यक्ष हा 1 वेळा पुनर्नियुक्त होईल, त्याच्यानंतर तो पुनर्नियुक्त होऊ शकत नाही. अशा प्रकारची पुरीच्या पुरी या ठिकाणी आपल्याला संकल्पना दिसून येते. चला पुढे वळूया. यानंतर पहा, आता आपण काय काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिला फरक, संसदीय पद्धतीतला फरक पाहिला आपण. संसदीय पद्धत भारताची, इंग्लंडची. ओके, अमेरिकेमध्ये व्यवस्था कशी आहे ती आपण पाहिली आहे. आणि या दोघांचाही विचार करून ज्याप्रमाणे आपण मिश्र अर्थव्यवस्था निवडली त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडने काय केलेलं आहे, त्यांची एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. ओके, आता पहा स्वित्झर्लंडची कार्यकारी मंडळाची व्यवस्था कशी आहे आपल्याला या ठिकाणी दिसेल की साधारणतः कार्यकारी मंडळ कसं आहे, अध्यक्षीय व संसदीय पद्धतीच्या कार्यकारी मंडळाचे गुण स्वित्झर्लंडच्या कार्यकारी मंडळात एकत्रित झाले. हे कार्यकारी मंडळ विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात निवडले जाते. म्हणजे जे काही विधिमंडळाचं संयुक्त अधिवेशन होते त्या अधिवेशनामध्ये हे कार्यकारी मंडळ त्या प्रकारचं नेमलं जाते. पण ते बरखास्त करण्याचा अधिकार विधिमंडळाला नसतो. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी आपल्याला विधिमंडळानं उद्या जर राजीनामा दिला तर भारताचं सरकार पलटे. ध्यानात ठेवा, भारतामध्ये अशा प्रकारचा अधिकार आपल्याला दिसतो. पीएम ला पळायचं असेल, बहुमत गेलं, पीएम पडला, त्या ठिकाणी त्याला आपला विश्वास सादर करावा लागतो.
ओके, पीएमला. आणि इथे कसं आहे, इथे तसं नाही आहे. म्हणजे अविश्वासाचा ठराव अस्तित्वात आहे आपल्या देशामध्ये. या ठिकाणी अविश्वासाच्या ठरावाचा घेणं देणंच नाहीये. या ठिकाणी काय दिसते की एक वेळा तो नियुक्त झाला, निवडण्याची पद्धत मात्र या ठिकाणी कुठं आहे, या ठिकाणी विधिमंडळात निवडला जातो, पण काढल्या जाणार नाही. कार्यकारी मंडळावर निवड झाल्यावर मंत्री विधिमंडळाचा राजीनामा देतात. म्हणजे एखाद्या मंत्र्याची, एखाद्या विधिमंडळ सदस्याची, इथं सुद्धा विधिमंडळ सदस्य जो आहे हा सुद्धा वेगवेगळा आहे. इथे सुद्धा विधिमंडळ सदस्य आणि कार्यकारी मंडळाचा सदस्य हा वेगवेगळा असतो. तो जर त्या प्रकारचा कार्यकारी मंडळाचा सदस्य बनला म्हणजेच मंत्री बनला, तर तो विधिमंडळाच्या सदस्याचा काय देतो, राजीनामा देतो. अशा प्रकारची पद्धत आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही आहे दोघांच्याही कडल्या थोड्या थोड्या चांगल्या गोष्टी घेऊन एक नवीन पद्धत निर्माण केलेली आहे. ती आहे स्वित्झर्लंड मध्ये अशा प्रकारची आपल्याला ही पद्धत दिसून येते. ओके, आता याच्यामध्ये असते का अध्यक्ष कसा असतो लक्षात घ्या. मग याचा जो अध्यक्ष असतो हा कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणायचं, इथे आपल्याला काय दिसते, अध्यक्षाचे दोन प्रकार पहा कसे. अध्यक्षाचे प्रकार जर आपण या ठिकाणी पाहिले तर काही वास्तविक अध्यक्ष आहेत, वास्तविक प्रमुख आहेत. एक प्रमुख त्या प्रकारचा आपल्याला नामधारी प्रमुख दिसतो, बरोबर आहे. हा एक प्रकार आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, नामधारी प्रमुख. याचं तुम्हाला समजलेलंच आहे. दुसरा काय आहे, एकल प्रमुख असतो, एकल प्रमुख, एकल प्रमुख. आणि दुसरा असतो विद्यार्थी मित्रांनो बहुप्रमुख. बहुप्रमुख म्हणजे काय, एक अध्यक्ष तर असेलच पण वारंवार ते बदलत राहतात. या ठिकाणी पहा काय, स्वित्झर्लंडचं मंत्रिमंडळ कसं असते. स्वित्झर्लंड मध्ये जर आपण एकंदरीत त्या प्रकारचा मुद्दा पाहिला तर आपल्याला इथे काय दिसून येतो, साधारण आपण जर पाहिलं, जस्ट मिनिट पहा, या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिसून येतात की स्वित्झर्लंड मध्ये 7 सदस्यांची एक बॉडी असते. किती सदस्यांची, 7 सदस्यांची बॉडी असते. आणि ही जी 7 सदस्यांची एकंदरीत बॉडी असेल हे काम करते. आणि या कामानुसार प्रत्येक 1 वर्षानं रोटेशन पद्धत त्या प्रकारची येते. आणि प्रत्येक 1 वर्षाने लक्षात घ्या ही रोटेशन पद्धत आपल्याला दिसून येते. आणि या रोटेशन पद्धतीद्वारे हे एक सदस्य निवडले जातात. पहा, मंत्रिमंडळात 7 सभासद असून त्यांची मुदत, मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य असतात, 7 सदस्य असतात. आणि त्यांची जी मुदत आहे ही साधारणतः आपल्याला 4 वर्षाची दिसते. किती वर्षाची, 4 वर्षाची एकंदरीत त्या प्रकारची. चार वर्षाची या ठिकाणी दिसून येते. लक्षात घ्या, साधारणतः आपण याला थोडंसं चेंज करूया. ओके, आपली स्लाइड चेंज झालेली आहे. मी स्लाइडवर त्या प्रकारचा येतो, हा आलेला आहो. लक्ष द्या की इथं काय म्हटलेलं आहे की 4 वर्षासाठी तो नेमला जातो. आणि 7 सभासदांपैकी एक सभासद दरवर्षी राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करतो. 7 सदस्यांपैकी एक सदस्य दरवर्षी राष्ट्राचा, आता 7 सदस्यांपैकी एक आणि 4 वर्षाचा काय असतो, कार्यकाळ असतो. अशा प्रकारे प्रत्येक जणाला चान्स तर नाही भेटेल, पण जे निवडल्या जातील त्याच्यामध्ये बहुमताने तो काय बनतो, 1 वर्ष अध्यक्ष बनतो. म्हणून याला बहुल अध्यक्ष असं त्या प्रकारचं म्हटलं जाते. थोडंसं याला पाहूया. बहुल अध्यक्ष या संकल्पनेला थोडंसं पाहायचं आहे मला. आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिसते की एकल प्रमुख आणि बहुल प्रमुख. ओके, आता पहा, एकल प्रमुख आणि बहुल प्रमुख जर या ठिकाणी आपण गेलो तर कोणत्याही राज्याचा पहा की एकल कार्यकारी प्रमुख जो असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे काय आहे, अमेरिका आहे. की बाबा एकच प्रमुख आहे, त्याला नॉमिनल त्या प्रकारचा कोणी प्रमुख आहे. इथं वास्तविक प्रमुखही कोण आहे, हाच आहे. वास्तविक प्रमुखही हाच आहे. आणि नामदारी तर नाहीच आहे. ओके, अमेरिकेमध्ये नामदारी नाहीच आहे. ओके, भारतामध्ये 2 प्रमुख आहेत, एक वास्तविक प्रमुख आणि एक त्या प्रकारचा नॉमिनल प्रमुख, ज्याला नामदारी प्रमुख म्हणूया. ओके, इंग्लंडमध्ये सुद्धा 2 आहे. इथं तसं नाही आहे. इथे जो आहे, इथे हा एकल प्रमुख म्हणजे एकटाच प्रमुख असेल. आणि बहुल प्रमुख म्हणजे काय, तर स्वित्झर्लंड मध्ये पहा आपल्याला प्रमुखाची, कार्यकारी प्रमुखाची पद्धत स्वित्झर्लंड मध्ये दिसून येते. कोणत्या कार्यकारी पद्धतीची, तर बहुल कार्यकारी पद्धतीची जी काही पद्धत आहे ही स्वित्झर्लंड मध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे पूर्ण स्वित्झर्लंड मध्ये आपल्याला काय दिसते, बहुल पद्धत. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं, लक्षात घ्या की बहुल अध्यक्षीय पद्धत कुठे आहे, स्वित्झर्लंड.
आणि एकल अध्यक्षीय पद्धत कुठे आहे? अमेरिकामध्ये. भारतामध्ये अध्यक्षीय पद्धत करू नका, भारतामध्ये संसदीय पद्धत आहे, हे ध्यानात ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी दिसून येतो. मग आपण काय काय पाहिलं ध्यानात ठेवा. आपण या ठिकाणी संसदीय कार्यकारी मंडळाचे किती मुद्दे पाहिले? कार्यकारी मंडळ आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचं पाहिलं. भारतीय राज्यघटनेचं कार्यकारी मंडळ हे संसदीय प्रकारचं आहे. अमेरिकेचं कार्यकारी मंडळ हे अध्यक्षीय प्रकारचं आहे. आणि एकंदरीत बोलायचं झालं तर स्वित्झर्लंडचं जे आहे हे बहुल अध्यक्षीय प्रकारचं आपल्याला कार्यकारी मंडळ दिसून येते. मग आता कार्यकारी मंडळ नेमत असताना लोकशाही हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. ओके. आणि यामध्येच आपल्याला एक संकल्पना दिसून येते, ती म्हणजे काय? तर अत्यंत महत्वाची संकल्पना, तिलाही थोडंसं आपल्याला पाहायचं आहे की साधारणतः या ठिकाणी पहा की कार्यकारी मंडळाचे 4 प्रकारे अस्तित्वात येतात. म्हणजे अस्तित्व कशा प्रकारे कार्यकारी मंडळाचे येते, तर या ठिकाणी कार्यकारी मंडळ 4 कोणत्या कोणत्या आले? एक पहिला वंश परंपरागत पद्धतीने. आपल्याला दिसते की इंग्लंडमध्ये जो कार्यकारी मंडळ आहे तो जो दिसतो आपल्याला, तो एक वंश परंपरागत पद्धतीचं उदाहरण आहे. निवडणूक पद्धतीद्वारे भारताचे पीएम हे कार्यकारी मंडळ, वास्तविक कार्यकारी मंडळाचे प्रमुख दिसतात, ते निवडणूक पद्धतीद्वारे निवडले जातात. विधिमंडळाकडून जर निवड झाली, आता आपल्याला पहा विधिमंडळाकडून निवड स्वित्झर्लंडमध्ये जे निवडल्या जातात हे विधिमंडळाकडून निवडल्या जातात. आणि नेमणुकीद्वारे म्हणजे बाय सिलेक्टेड, नॉमिनेटेड, एखाद्याला नॉमिनेटेड करून. ओके. अशा प्रकारे कोणतंही कार्यकारी मंडळ आपल्याला नेमता येते आणि याचे अशा प्रकारे 4 प्रकार पडतात. आता पुढे जाताना काय दिसते की मग हे जे वंश परंपरागत पद्धत आहे याच्यामध्ये काय काय येणार? याच्यामध्ये येणार राजेशाही. काही काही देशांमध्ये अजूनही राजेशाही त्या प्रकारची आहे. मग अशा राजेशाहीमध्ये जसं आपल्याला सौदी अरेबियामध्ये दिसते राजेशाही पद्धतीचा वापर केला जातो, तर शासन व्यवस्था ही पद्धत दिसून येते. ही पद्धत हळूहळू आता काय होत आहे? नाहीशी होत आहे. ओके. तर हा पहिला क्लॉज मध्ये कंप्लीट झालेला आहे. निवडणूक पद्धत याच्यामध्ये 2 प्रकार येतात विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या. आता निवडणुकी पद्धतीमध्ये एक येते प्रत्यक्ष लोकशाहीद्वारे, म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, आणि दुसरी त्या प्रकारची जी आहे ती अप्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे तिथं पहा निवडणूक पद्धतीमध्ये 2 प्रकार कोणते? एक प्रत्यक्ष निवडणुका. आता प्रत्यक्ष निवडणुका कशाला म्हणतात पहा, राज्य प्रमुखाची व कार्यकारी मंडळाची निवड प्रौढ मतदानाच्या पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक होते. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पेरू अशा देशांनी ही पद्धत स्वीकारलेली आहे. मग पहा साधारणतः जर आपण पाहिलं तर आपल्याला लोकशाही, लोकांनी लोकांसाठी निवडलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि लोकशाहीमधून जर जनतेद्वारे प्रत्यक्षपणे जनता जर त्या प्रकारची आपल्या पीएमला प्रत्यक्षद्वारे जर त्या प्रकारचे आपल्या मंत्रिमंडळाला नेमत असेल तर त्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो. काय म्हणतो? प्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रत्यक्ष निवडणुका त्या प्रकारचं म्हणत असतो. ओके. किंवा राष्ट्रपतीला सुद्धा त्या देशाचा प्रमुख जो काही असेल त्याला जर त्या प्रकारचं निवडलं जात असेल तर त्याला सुद्धा आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणूया. परंतु जर काही सदस्य निवडले जातात आणि हे सदस्य नंतर मंत्र्यांना निवडतात आणि नंतर त्या प्रकारचे पीएमला आणि राष्ट्रपतीला निवडतात, तर अशा पद्धतीला आपण काय म्हणतो? अप्रत्यक्ष निवडणूक अशी आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी पहा साधारणतः प्रत्यक्ष निवडणूक हे झाली आपली. अप्रत्यक्षकडे जाऊया. आता अप्रत्यक्ष मध्ये आपल्याला काय दिसते की अप्रत्यक्ष निवडणूक या पद्धतीत जनता आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे म्हणजे लोकप्रतिनिधी राज्य प्रमुखाची निवड करते आणि भारताच्या राष्ट्रपतीची निवड याच पद्धतीने केले जाते. परंतु भारतात लोकसभा, राज्यसभा, घटक राज्यातील विधानसभा यांचे सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. म्हणजे राष्ट्रपती भारतामध्ये हा डायरेक्ट लोकांच्या थेट निवडणुकीद्वारे निवडला जात नाही, तर तो त्या प्रकारे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडतात, एकल संक्रमणीय पद्धतीने निवडला जातो. विधिमंडळाकडून
फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांमध्ये राज्य प्रमुखाची निवड याच पद्धतीने त्या प्रकारची केली जाते। अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत आज काय दिसून येते, हे कार्यकारी मंडळ दिसून येते आणि हे आपले कार्यकारी मंडळाचे प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला संपूर्ण कार्यकारी मंडळाचा एक आवाका माझ्या या लेक्चर मधून आला असेल आणि नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्याल उत्तमरित्या। आजच्यासाठी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। जय हिंद।